नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। दिल्लीमधलं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे। आपण त्या संदर्भातलेच अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहतोय। लोकांनी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आता काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केलंय। राहुल गांधींचं मोदींच्या निवासस्थानाजवळ ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। लोकांनी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन आता राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। 2 तासांपासून हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतलेली आहे। राहुल गांधींनी 5 मागण्या त्यांच्याकडे केलेल्या आहेत आणि या मागण्या घेऊन आता जितेंद्र सिंह अमित शाह यांच्या भेटीसाठी गेलेत। गृहमंत्र्यांनी सर्व प्रकरणावर भूमिका मांडावी अशी राहुल गांधींची मागणी आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या अशी प्रमुख मागणी त्यांच्याकडून केली जाते। आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांची आहे। पेपर फुटीच्या मुद्द्यावर सभागृहामध्ये चर्चा व्हावी अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेली आहे। राहुल गांधींकडून जितेंद्र सिंह यांच्याकडे 5 प्रमुख मागण्या करण्यात आल्या। गृहसचिवांनी चर्चेवेळी उपस्थित राहावं असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। राहुल गांधींनी एक पोस्ट केलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा प्रत्येक भारतीय कुटुंबावर झालेला हल्ला आहे। पंतप्रधान मोदींना वाटतं की त्यांना कोणत्याही उत्तराशिवाय किंवा परिणामांना सामोरं न जाता सुटका मिळेल, पण तसं होणार नाही। निश्चितच यावेळी तर नाहीच। प्रत्येक भारतीयाला आवाहन करतो ज्यांना वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच्या आमच्या धरणं आंदोलनामध्ये सामील व्हा असं आवाहन राहुल गांधी यांनी एक पोस्ट करून केलेलं आहे। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ 7 लोककल्याण मार्ग या ठिकाणी जवळपास 2 तासाहून अधिक काळापेक्षा राहुल गांधी काँग्रेसचे खासदार यांचं आंदोलन या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे। प्रियंका गांधी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। त्या तर खाली बसून आहेत, जमिनीवर बसून आहेत। विद्यार्थ्यांवरील हल्ला हा प्रत्येक भारतीय कुटुंबावरचा हल्ला असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। मोदींना उत्तर द्यावंच लागणार, सुटका नाही असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। सर्व देशभक्तांनी पीएम निवासस्थानाबाहेर यावं असं आवाहन राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। राहुल गांधी यांनी सरकारवर, मोदींवर घणाघाती निशाणा साधलेला आहे। मोदींना उत्तर द्यावंच लागणार, सुटका नाही असं राहुल गांधींनी यावेळेला म्हटलेलं आहे। सर्व देशभक्तांनी पीएम निवासस्थानाच्या बाहेर यावं असं आवाहन राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। राहुल गांधींच्या मंत्री जितेंद्र सिंहांकडे 5 मागण्या आहेत। गृहमंत्री अमित शहांनी सर्व प्रकरणावर भूमिका मांडावी पहिली मागणी। दुसरी मागणी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या। तिसरी मागणी आहे आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी व्हावी। चौथी मागणी आहे विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हावी। 5वी मागणी आहे गृहसचिवांनी चर्चेवेळी उपस्थित राहावं। अशा 5 प्रमुख मागण्या राहुल गांधींकडून मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत। जितेंद्र सिंह यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून राहुल गांधी यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत संवाद साधला। राहुल गांधींनी आक्रमकपणे 5 मागण्या जितेंद्र सिंह यांच्या पुढे मांडलेल्या आहेत। आता जितेंद्र सिंह या मागण्या घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेलेले आहेत अशी माहिती मिळतेय। आता सरकारकडून काय उत्तर येतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। दिल्लीमधलं राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे। कालपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं, मात्र वादळी हे अधिवेशन जे आहे ते ठरतंय। आज जर आपण पाहायला गेलं तर काल जंतर मंतरवर विद्यार्थी ज्यावेळेला संसदेकडे मोर्चा घेऊन जात होते, आंदोलकांवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला त्याचा निषेध सर्व स्तरातून केला जातोय। हा मुद्दा विरोधकांकडून आज संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यावेळेला संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं आणि त्यानंतर काँग्रेसनं आता आक्रमक भूमिका घेत जर संसदेमध्ये ही चर्चा होत नसेल तर मोदींच्या निवासस्थानाबाहेर मोदींनी येऊन ही चर्चा आमच्यासोबत करावी अशी आक्रमक भूमिका घेत हे ठिय्या आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। 7 लोककल्याण मार्ग ज्या ठिकाणी पंतप्रधान यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेर काही अंतरावरच हे ठिय्या आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। या आंदोलनाला येण्यापूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ज्यावेळेला संवाद झाला, भेट झाली राहुल गांधींची, त्याच्यानंतर या भेटीच्या नंतर त्या ठिकाणाहून चालत जवळपास 7 किलोमीटर अंतर पायी चालत राहुल गांधी यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे।